महाराज की जय भाई छत्रपती शिवाजी महाराज की महंत जरा कडक दिसायला बरं का नाव घेतलं की काही बी कुटाने व्हायला लागलाय. चला अंकुश महाराज धन्यवाद देतो. माझ्यासोबत आलेले माझे परममित्र अशोक महाराज पांचाळ गुरुजी यांचे पटशिष्य आमचे प्रल्हाद महाराज तुम्हाला धन्यवाद देतो. सगळ्यांच्या चरणी विनम्र भावनेने वंदन. आपल्याच गावातील सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. माझे परममित्र आहेत आदरणीय आमचे माऊली दादा तुम्हाला बी धन्यवाद देतो. हा दीपक दादा धन्यवाद देतो. हे असंच हुकायले म्हटलं त्यामुळे त्यांचं बी हुकायले काय मिळत लागा ना म्हटलं हुकलं की तिकडं हुकले खुर्र फुर्र लगेच चुर्र होते सगळं मिळ लागत. माझ्या कीर्तनात सगळ्याच्या कीर्तनात लाईट गेल्यावर जनरेटर लाविते. मी एका गावात कीर्तनाला गेलो जनरेटरला जळलं. हित काय तसलं होऊ नये मायला काय मिळत लागा ना का मी आल्यापासून लाईटच झाली काय करावं विठ्ठल. सगळ्यांना धन्यवाद देतो आणि मोजक्या वेळात अभंगाची पार्श्वभूमी पाहण्याचा प्रयत्न करतो. सगळे गावातील सगळ्यांना धन्यवाद देतो. आदरणीय आमचे टेलर साहेब असतील, तुळशीदास भाऊ असतील, आमचे अविनाश भाऊ असतील आणि ज्यांच्याकडे आजचं हे हरी कीर्तनाचं सौजन्य त्या सगळ्या चिरंजीवांना सगळ्या माझ्या भावांना कोटी कोटी वंदन करतो. सगळ्या माझ्या तरुण बांधवांना धन्यवाद देतो. त्याच्यामध्ये तुषार भाऊसाहेब पंडित, विशाल भाऊसाहेब पंडित, आकाश उत्तमराव पंडित, सौरभ प्रल्हादराव वावरे आणि प्रल्हाद अशोकराव वावरे. ह्याच्यातलं फक्त एकच आमच्यापेक्षा थोडं सिनियर आहे, नाही तर आम्ही सगळे तसले दिसायला लागलो. तुषारच जरा मोठा दिसायला लागला नाही तर सगळे एकच माळीतले. मग हे ज्याला नाही कळलं त्याला धन्यवाद विठ्ठल. जरा फोडून सांगू तुषारच झालंय बाकीच्याच राहिले कुठं दिवे लावायलेत कुणाला माहिती आता काय. चला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. ऐका थोडं बारीक ऐका. मोजक्या वेळात आपल्याला अभंगाचा भावार्थ पाहायचा आहे. हे युट्यूब वाले दादा उपस्थित आहेत तुम्हाला धन्यवाद. लाईव्ह नाही ना, नाही तर त्यांनी जेवढा बोबाटा होतं तेवढा काहीच होत नाही. गावातले लोक सांगत आहेत बोला बोला म्हणतात, बोला महाराज बोला बिंदास बोला. कीर्तनाच्या आधी असं सांगत हे बोला ते बोला आणि ते शूटिंग वाले आपल्या पुढे असले का आपल्याला भान राहत नाही. यांनी सांगितलेलंच आपल्या डोक्यात राहतो. आपण धड 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 बोलून टाकतो. 4-5 महिन्यांनी त्याच्यातली एक क्लिप आपली निगती विकास मग आपण आठवायला लागतं ही क्लिप आपली नेमकी कुठाली आहे. आणि आपण त्या मीडियाच्या समोर गेलं की म्हणा नाही राव माझं काय बोलायचं तसं काय नव्हतं. तुम्ही त्या गावात चला, आंतरवाली नावाचं गाव आहे गेवराई तालुक्यात, चला चला तलवाडा सर्कलचं मोठं गाव आहे ते. माझं काय बोलायचं तसं नव्हतं पण ते मीडियावाल्याने केलं. आणि गावात त्या मीडियावाल्याला घेऊन आलो की लोक काय म्हणते आमचं सांगायचं काम आहे त्याला कळा ना का काय सांगावं. इतके लोक विचित्र आहेत. म्हणून जरा जपून भाऊ मी आता शिकतो वर यायला लागलोय विठ्ठल. चला सेवेकरिता निवडलेला अभंग तुकोबारायांचा देहूच्या मालकाचा आहे. आजच्या अभंगामध्ये देहूचे मालक तुकोबाराय संतांचं वर्णन करतायत. वाह काय संतांची ख्याती असेल. काय संत हे उच्च टोकाचं टोक असेल हो. काय एवढी धन्यता संताला दिली असेल. कारण त्या संतांनी विश्व चालवणाऱ्या मालकाचं कायम भजनच केलेलं असतं. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. जागृती स्वप्नी सुषुप्ती प्रत्येक अवस्थेमध्ये संत देवाचं भजन करतात. वाईट प्रसंग आला तरी संत देवाचं भजन कधी सोडत नाहीत. प्राण जायची वेळ आली तरी संत स्वतःचा नित्य नियम कधी बदलत नाही. का
नियमान टळे निर्धारी. एवढी ताकद म्हणले संतात आहे. किती ताकद. देव बी त्यांच्या हित पाणी भरते. कुणाच्या हित बोलत चला. कुणाच्या हित. कुणाच्या हित. संताच्या हित. इतकं पाणी भरतय. इतकं पाणी भरतय. नुसतं पाणी भरून देव थांबत नाही, तर संतांच्या दारामध्ये संत आहे. संतांच्या घरचे कपडे धुण्याचं काम बी देव करतोय. ऐका ऐका, विक्षेप करू नका. शांत बसा जरा. शांत बसा. नुसतं काम करीत नाही, पाणी भरीत नाही, तर संतांच्या घरचे कपडे धुण्याचं काम बी देव करतोय. केलं. एवढा अधिकार म्हणले संताचा आहे. असं झुकत आहे देव संता पुढं. शाळा सुटली वाटतं. आता हे असले आले का मग मला काय वाटतंय, काहीच वाटत नाही. विठ्ठल नुसतं पाणी देव भरत नाही, नुसते कपडे बी देव धुत नाही. अंकुश महाराज ऐका प्रमाण. तर देवाच्या संतांच्या दारात असं चोपदारकी करण्याचं काम हे देव. दत्त चोपदारी करीतो, दत्त चोपदारी करीतो, दत्त चोपदारी बारीक आहे का. तर देव संताच्या दारात चोपदारकी करते. काय एवढा अधिकार संताचा असेल, तर तेवढी त्यांनी देवाची सेवा केली असते. का. कारण देवाचा सगळ्या जगाला महिमा सांगणारं व्यक्तिमत्व कोण असेल तर ते संत नावाचं पाद. देव कसा आहे, देव कुठं राहतो, देव कुठून आलाय, देव आता सध्या कुठे, कोणत्या वनात राहतोय, देव काय काम करतोय, हे समाजाला कोण सांगत असेल तर ते संत सांगतेत. आणि ते संत समाजाला सांगतेत म्हणून तर त्या संताची पुण्यतिथी आहे. विठ्ठल म्हणून एक प्रकारे देवाला नाही घाबरलं तरी बी जमतंय. एक प्रकारे गावातल्या लोकांना नाही घाबरलं तरी बी जमतंय. पण संताला भ्यावं लागतंय बरं का. ज्या संताची पुण्यतिथी करतात ते सद्गुरु भीमसिंह महाराज आहेत. ते भीमसिंह महाराज काही सामान्य नाही. देव त्यांचं ऐकते. नोये नोये वैराग्याचे कडक मूर्तिमंत पुतळे असणारे आमचे सद्गुरु वामन भाऊ सुद्धा आमच्या भीमसिंह महाराजाचे ऐकायचे. भाऊला बोलायची कुणाचीच ताकद नाही, पण भीमसिंह महाराज बोलल्याशिवाय राहत नाही. भाऊ म्हणजे इतके कडक की धगधगती ज्वाळाच. आणि इकडं भीमसिंह महाराज बी तसे चौकोनीची राह. कोणतं बी काम भाऊनी आणि भीमसिंह महाराजांनी हातात घेतलं की ते काम पूर्णत्वाकडे गेल्याशिवाय राहत नव्हतं. म्हणजे कुणाच्या बी नादी लागाव, पण साधूच्या कधी नादी लागायचं नाही. भीमसिंह महाराज
एकदा असे भाऊ आणि भीमसिंह महाराज निघाले. ऐका जरा, ऐका ऐका. भीमसिंह महाराज आणि सद्गुरु वामन भाऊ असं निघाले आणि चालता चालता एका शेतकऱ्याच्या रानात एक बैल बसलेला भाऊनी त्यांनी बघितला. कुणी बघितला? भीमसिंह महाराजांनी भाऊनी वामन भाऊनी बैल बसल्याला बघितला आणि तेवढ्यात भाऊ तिथं गेले. प्रदीप महाराज भाऊ गेल्यानंतर भाऊनी विचारलं, म्हणले काय झालंय? टप्पर नाही पुढच्या माणसाची काय बोलायची. पुढचा माणूस घाबरला आणि म्हणला बैल म्हणला भाऊ बैल. म्हणले बैल बसला? हो म्हणले. भाऊ त्याच्या कानात गेले 2 शब्द बोलले, लगेच बैल उठून बसला. भीमसिंह महाराज म्हणले नेमकं भाऊ कायच बोलले असतील. जरा काही जर माहिती करून घ्यायचं असलं का चुच करून माहिती करून घ्यावं लागत असत. भाऊन भीमसिंह महाराज टांग्यात बसले की भीमसिंह महाराजांनी म्हणा भाऊ भाऊ कानातलं काय होतं मिळत लागा ना नेमकं काय. थोडा वेळ झाला की भीमसिंह महाराजांनी विचारा भाऊ ते कानातलं. भाऊ म्हणले काय ह्याचं कानातलं काय? त्याच्या कानात जाऊन एकच सांगितलं, म्हणले पहिला नीट वागला नाहीस, आता तरी नीट वाग. विठ्ठला विठ्ठला. आता हे ज्याला कळलं नाही त्याला धन्यवाद देतो. हे ज्याच्या डोक्यावरून चाललंय त्याला आपण मोकळं सांगण्यात मजाच नाही महाराज. काय अर्थ आहे त्याला? काय कायला कीर्तन संपल्यावर कळतं ते खरं होतं का? आम्ही काय खोट आहे का? काय मेळ लागत नाही. तरी बी भीमसिंह महाराजांनी विचारलं, म्हणले भाऊ मला अजून बी मेळ लागला नाही. आणि आपलं अज्ञान कधी झाकून ठेवायचं नाही. माणसाला नाद असते, आपलं ठेवायचं झाकून. हे असल्या गोष्टी तुम्हाला लय येतात. कधीच आपलं वर्चस्व लोकांना सांगत बसते निष्ठ, पण चुका कधी लोकांना सांगत नाही. भाऊला विचारल्यावर भाऊ म्हणले ऐक, यांनी मागच्या जन्मात म्हणले गहिनीनाथ गडावर ह्यो धान्याची कोठारी राखायला ठेवला होता म्हणले. कळायले का? कळायले? मग म्हणले पुढं काहीच नाही म्हणला, ह्योच मालक होता तिथला धान्याच्या कोठाऱ्याचा. मावशी आली दिगुनी भरून, मामा आला दिगुनी भरून, पाहुणे आले दिगुनी भरून. म्हणून मागच्या जन्मात केलेलं हे पाप त्याला बैल होऊन फेडावं लागतंय. विठ्ठला विठ्ठला. माणसं घाबरतील याच्यात नवल नाही, तर देव बी असा चळचळ कापतोय. कसं कापतंय ऐका. नामदेव महाराजांनी प्रतिज्ञा केली, देवा तुला नैवेद्य खावा लागला. ऐकायलात का तुम्ही? जागेत का? हो कळायलंय का? माना हलवा मला कळन तुम्ही जागेत म्हणून. तुम्ही माना हलवा मला कळन तुम्ही जिथे हे आपलं जागेत म्हणून. असं हलवा. हा इतकं उच्च टोकाचं टोक आहे की नामदेव महाराजांनी असा नैवेद्य हातात घेतला टेलर साहेब, आणि असा नैवेद्य देवाच्या समोर नेला. तर देवानी प्रार्थना अशी नामदेव महाराजांनी प्रार्थना केली, देवा हा नैवेद्य तुला खावा लागल. देव यायला तयार नाही, नैवेद्य खायला बी देव तयार नाही. नामदेव महाराज म्हणले, देवा जर मूर्तीतून प्रगट झाला नाहीस, जर तू हा मी ठेवलेला नैवेद्य जर खाल्ला नाहीस, तर हा तुझा भक्तनामा या पायरीवरती स्वतःच डोकं आपटून स्वतःचा जीव देईन. संत प्रतिज्ञा फार कडथर असते माय. नामदेव रायपणाला पेटले, देव यायला तयार नाही, तर नामदेव महाराज प्रतिज्ञा पूर्ण करायला लागले, तर पाषाणाच्या मूर्तीला सुद्धा घाम फुटला हो. आणि पाषाणाची मूर्ती थरथरा कापे. जेवती लागे नाम्याचवी. विठ्ठला विठ्ठला.
देव त्यांच्या पुढं फिकाय, जन्म देणारे आई बाप सुद्धा संता पुढं फिकेत. म्हणले कसं काय हो? म्हणले देवाकडे बी भेद आहे, जन्म देणारे आई बापाकडे सुद्धा भेद आहे. पण संत नावाचं पात्र असे की त्या संत नावाच्या पात्राकडे भेदच नाही महाराज, भेदच नाही. कुणी बी जाऊ द्या त्याच्याकडे, कुणी बी जाऊ द्या, दुर्जन जाऊ द्या किंवा सज्जन जाऊ द्या, त्याच्यावर कृपा करण्याचं काम हे संत करत असतात मोकळ्या मनानं. का? कारण देवाचं भजनच कायम केलेलं असतं ना, काहीच केलं नाही, नुसतं देवाचं भजन. आपल्याला दिवसातून एकदा देवाचं नाव घेऊ वाटना, घेऊ वाटायले का? कशी बाहेर असं झाल्यावर बघायला बघितलं, घेऊ वाटायले का? एकदा तरी देवाचं नाव सांगा, एकदा तरी कुणीतरी राम राम म्हणायला का? राम राम त्या बघितलं का? म्हणत नाहीत राम 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 राम. हा, हे मावळ पेटलंय. इकडे 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 राम राम, त्या माग बसते राम राम. कधीतरी मोकळ्या मनाने देवाचं भजन. उठलं की आंघोळ केली की मंदिराकडे यावं. काही काहीचे तोंडच इतके दलिंदर आहेत महाराज, समोरच्यानी जर राम राम एखाद्याला घातला, मोकळ्या मनाने म्हणतात ना, राम 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 राम, काय चाललंय म्हणतात का नाही? तिकडचं काय म्हणते माहिती का? राम 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 राम. आणि तो काय गावातली माणसं मोकळ्या मनानं राम राम म्हण की. मोकळ्या मनानं देवाचं भजन करायला अडचण आहे का? अडचण आहे. राम 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 राम. आंतरवली जरा डेंजर दिसायली. आमदाराला मिळ लागून द्या ना, आपण चिल्लर राम राम एवढं म्हणायला काय अडचण आहे? माया अडचण आहे? काही अडचण आहे का? काहीच अडचण आहे. पोरं तर बीज आहेत, पोरं तर बीज आहेत, पण म्हातारे यायची तर पोरं भजन करायला चांगले आहेत, पण डंगरे इतकेच खुडीले आहेत गावागावात, लयच गेलेले आहेत. काही काही कधीच पोरांनी चांगलं काम केलं तर कधीच पोराला नीट मानणार नाही. कधी एखाद्या पोरांनी चांगलं काम केलं तर कधीच त्याच्या पाठीवरून कौतुकाची थाप फिरणार नाही. कधी एखाद्या पोरांनी गावात पुढाकार घेऊन एखादा उपक्रम केला, कधीच त्या पोराला चांगलं म्हणणार नाही. किती चांगलं काम करा, एखाद्या म्हाताऱ्याला विचारलं ना, कस केलंय पोरांनी काम? बरं केलंय. काय मुळ्यात उठायला लागला का तुला? चांगलं म्हण ना, चांगलं म्हण ना. काय चांगलं म्हणायला जातंय काय? सांगा मला, चांगलं म्हणायला काय जात? कधीच नीट म्हणणार नाही. आणि तुम्ही जेवढं पोरांना चांगलं म्हणता तेवढे पोरं गावातले चांगलं काम केल्याशिवाय राहणार नाहीत. विठ्ठला कधीतरी कुणाला तरी चांगलं म्हणायला शिकलं पाहिजे. मोकळ्या मनाने म्हणायचं, मोकळ्या मनाने देवाचं नाव घ्यायचं. मी म्हणत नाही, इथं देहूचे मालक तुकोबाराय म्हणतात की एकदा जर देवाचं नाव माणसाने घेतलं की जन्मोजन्मीचं पाप नाहीस करण्याची ताकद ही देवाच्या भाषणात. एकदा घ्या, एकदा. किती बऱ्या? जरा बोर झालंय का? वा वा, हा जमलं जमलं. किती बऱ्या? एकदा. तुम्हाला नाही कळलं तर जमते, नाहीतर उपयोग नाही तुम्हाला कळून काय. दिवे सगळे लावून बसलात तुम्ही, आता दिवे लावायची गरज नाही, आता ह्यांचे दिवे लागणार. तुम्हाला कळू नाही तर नाही कळू. किती बऱ्या देवाचं नाव घ्यायला पाहिजे. दमन दमन. एकदा देवाचं नाव तुम्ही घेतलं की हरी म्हणता गती आणि पातके नासती. कळी काळ कापते हरी म्हणता. एकदा नाव घेतलं तरी कापते. एका गावातल्या म्हाताऱ्याने मला फोन केला, मला सवय येते. फोन केला की मी त्याला जय हरी रामकृष्ण हरी म्हणत असतो. मला फोन केला आणि मी मोठ्याने म्हणलं जय हरी. म्हणला तो आयला महाराजाला लागला फोन, कट करा कट करा. इतकी विचित्र हसत जा मोकळ्या म्हणे. कवा इथं चमक निघन, मरावं लागन, गपकावं लागन. मेळ लागतो का? कधी जाईन माणूस.
मग आहे तोपर्यंत हसा की जरा हसा आहे तोपर्यंत एकदा देवाचं नाव घ्यायला अडचण आहे का? एकदा अडचण आहे का? नाही. मग देवाचं भजन करणारे हे संत आहेत. ऐका, आणि देवाची सेवा करणारे बी संत आहेत. मग देवापेक्षा बी उच्च स्थान संताला दिलं आणि आई बापापेक्षा सुद्धा उच्च स्थान संताला दिलं. याचं कारण असे की संत हे कधी स्वतःचा स्वार्थ बघत नाहीत. देव स्वार्थ बघतोय, आई बाप स्वार्थ बघतात, पण संत स्वार्थ बघत नाहीत. संत नावाचं पात्र हे कृपावंत आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात अभंगाच्या पहिल्या तुम्ही संत माय